हां आता तुम्ही क्षेत्ररक्षण लांबवू शकता. पंच त्यांना सांगा. आशिष आता 6-5चं समीकरण सांगा त्यांना. टेनिसमधलं जे समीकरण आहे 6-5चं 38 सर्कलमध्ये विकेट किपर बॉलर आणि 4 असे पकडून 6 आणि बाहेर 5. हां एकच एंड आहे. आणि आता मात्र काल स्वप्नात आलेल्या या स्पर्धेतला चेंडू त्या चेंडूची मला दया येते की फुटणार की काय. आकिब भाईंचा तडाखा म्हणजे चेंडूचे 2 तुकडे, एक पूर्वेला तर एक पश्चिमेला. बघा बघा 2 तुकडे ओढायच्या आता झेल घ्यायला हवा होता. आमचा डीजे म्हणतोय की झेल घ्यायला हवा होता, त्याला संधी मिळाली असती. एक धाव मिळते. धावफलकावर धावा लागल्या 23. टेनिस cricket.in एक मोठं नाव 14 लाखाच्या वर ज्यांचे सबस्क्रायबर आहेत. आणि इथे मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. पंच आमचे हुशार आहेत पण ती हुशारी त्यांनी या मॅचला दाखवू नका. एखादा ढापला तरी चालेल. फ्रीड आहे. आकिबला फ्रीड आहे बघा. आकिब भाई आणि इथे मात्र आकिब भाई याने चौकार लगावलाय असं वाटतंय पण नाहीये. आकिब भाईनी 3 धावा जर एकट्याने पळून काढल्या तर त्यांना आम्ही काहीतरी सरप्राईज गिफ्ट देऊ. 3 धावा 500 रुपये आकिब भाईसाठी. बघा तुमच्या एका चाहत्याकडून हे बक्षीस आलंय. पराग कोगजे यांच्याकडून. पण इथे मात्र षटकार येतोय फलंदाज पियुष याच्या बॅटमधून. हा रिटायर्ड हर्ड पियुष जर आता रिटायर्ड हर्ड झाला तरी हरकत नाहीये. नवीन लोकांना संधी द्या. रिटायर्ड हर्ड व्हा. बरोबर आहे कारण नुसतीच फिल्डिंग कोण करणार नाही. असू दे असू दे असू दे. बघा पुष्पाच्या स्टाईलने तो चाललाय. बघा पुष्पाच्या स्टाईलने हा चाललाय. आकिब तुम्हाला स्ट्राईक नाही आहे. रिटायर्ड झाल्यानंतर नवीन बॅटरला स्ट्राईक असते. जरा क्रिकेटचे नियम लक्षात घ्या. मित्र आहात तुम्ही माझे. नंतर म्हणाल उगाचच खेचली. अजय दिघे साहेब यांच्या चेहऱ्यावरची स्माईल पाहिल्यानंतर सगळा त्रास दूर होतो. अतिशय मनमिळावू व्यक्तिमत्व, अतिशय चांगला खुलून दिसणारा चेहरा. बघा पुष्पा हूं मैं, फ्लावर समझा गया, फायर हूं मैं. पण ही विजलेली मेणबत्ती वाटते. विजलेली मेणबत्ती वाटते. पण बघूया शो मॅच आहे त्यामुळे थोडा हसी मजाक व्हायला हवा. माझ्यासाठी सुद्धा हे नवीन आहे. नो बॉलचा इशारा येतोय. 1+1 2 धावा. अगदी प्रोफेशनली काम करतायत ते संदीप बोराडे. षटकाराला पण 500 रुपये आमचे पराग कोगजे यांच्याकडून आकिब भाईना. आकिब भाई चेंडू पहिला बॅटवर घ्या मग षटकार मारा. धावा झाल्यात. धावा झाल्यात त्या 31. 31 बॅकफुटला जात. आकिब भाईने सांगितलं की मी आहे. इंडिया ऑस्ट्रेलिया टेस्ट मॅच मध्ये जसे VVS लक्ष्मण आणि राहुल द्रविड यांनी तळ ठोकला होता तसा मी तळ ठोकून आहे. घाबरू नका. बाकी ज्यांना चिंता पडली आहे 3 षटकं फिल्डिंग कशी करावी. आणि मला असं म्हणजे जे दैवलीचे CID आहेत त्यांच्याकडून माहिती मिळाली कदाचित पहिलं षटक मारणं आकिबच घेऊन येणार. आयुष स्वराज स्वराज पाटील.
आणि डीजे वाल्याने चौकार मारलाय का बघूया आपण. एकच धाव. बत्तीस धावा झाल्या. तिसरं षटक आहे. 5 चेंडू अजूनही शिल्लक. एक धाव घेतली जाते. एका धावेने 33 धावा धावफलकावर लागल्यात. यानंतरचा होणारा सामना सांडशे वर्सेस धारणी या दोन संघादरम्यान ही लढत रंगणार आहे. 5 षटकांचा तो सामना असेल. आणि उंचावरून मारलेला फटका. झेल होण्याची शक्यता. डीजेचा कॅच सोडला आहे. हा चला ऑपरेटर आता जाऊ द्या. आनंद आता तुम्ही रिटायर लढवा. चला प्रत्येकाला निदान एकतरी चेंडू खेळण्याची संधी असू द्या. शो मॅच आहे. फ्लड लाईट्समध्ये या मुलांचं जे स्वप्न होतं, संस्कारचे जे मित्र आहेत त्यांच्या मामाने ते स्वप्न पुरं केलंय फ्लड लाईट्समध्ये त्यांचं खेळण्याचं. आकिब भाई म्हणतात की माझी बिल्डिंग हाकेच्या अंतरावर आहे. बघूया त्या बिल्डिंग पर्यंत ते षटकार मारतात का. आणि मारला 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 पण थोडक्यात हुकला. चौकार गेला. चौकार गेलाय आणि या चौकारानं धावफलक घालतोय. धावफलकावर धावा लागल्यात त्या 38. साहिल आमचे गुणलेखक मित्र. असू द्या असू द्या. त्यांच्यासारखा डीजे तुम्ही वाजवू शकत नाही पण हे लक्षात घ्या. जेने काम तेने करो, बीजा करो सो गोता खाय. आकिब व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंच टेंबे यांचा. अविनाश टेंबे. अविनाश जिनका कोई विनाश न कर सके ऐसे अविनाश. तीन शो मॅच आहेत का आज दिघे साहेब. ही पहिली. ती आता संपत आली आहे. शेवटचा चेंडू. बघूया षटकार चौकार येतोय का. अक्षय. अरे आला 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 आला. घे 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 घे. हे कोण आले रे. कोण आले पाहुणे. तीन काढल्या का. आऊट झाला बिचारा. चला सांडशे आणि धारणी या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉस साठी यायचं आहे. सांडशे आणि धारणी. आज बऱ्याच मॅचेस आहेत. वरोशाच्या मैदानावर क्रिकेट रजनी आहे. या मैदानावर क्रिकेट रजनी आहे. आपल्या परिसरामध्ये गोडिवली इथे क्रिकेट रजनी आहे. अचानकचं जे मैदान आहे त्यामध्ये सोनाई 11 तळेगाव आयोजित क्रिकेट रजनी आहे. त्रेचाळीस धावा झाल्यात. 43 झाल्यात ना. 42 झाल्यात. 43 पाहिजेत. बघूया आता संस्कारचे मित्र काय करतात. पहिली गोलंदाजी आकिब यांनी करावी अशी आम्ही त्यांना विनंती करतो. आणि जर चुकून धावताना ते पडले तर त्याचा लगेच रील होईल पण इन्स्टावर. निवेदी 11 भैरवनाथ सांडशे आणि
धारणे या दोन संघादरम्यान पुढची लढत होईल. दोन्ही संघांना विनंती असेल, कॅप्टन्सना विनंती असेल की आपण टॉससाठी यायचंय. हा एकच चेंडू दोन्ही बाजूनी या सामन्याकरता फक्त 43 का टार्गेट है. मी निवेदी 11 भैरवनाथ चांडशे आणि धारणी संघाच्या कर्णधाराला वारंवार विनंती करतोय की आपण टॉससाठी या. 3 षटकांमध्ये 43 धावा. बघूया गुरुकुलचे विद्यार्थी आहेत, लांबून आलेत. काही चौकचे आहेत, काही खालापूरचे आहेत, काही खोपोलीचे आहेत, काही कर्जतचे आहेत. आणि खरं तर संस्कारच्या मामाने स्पर्धा ठेवल्यामुळे त्यांना ही स्पर्धा खेळण्याची संधी मिळते आहे. मामाने आपल्या भाच्याचे लाड पुरवलेत. सांचीचा कर्णधार इथे आलाय. मी धारणी संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय की आपण टॉससाठी या. उस्मान, दहिवलीचा उस्मान गोलंदाजीच्या मार्कवर. या 44 धावा 43 धावा झाल्या तर मजा येईल. चला चला पंच. बाहेर म्हणजे ग्राउंडच्या बाहेर. बघा जबरदस्त फलंदाज आहेत हे सुद्धा. चौकार येतोय पहिल्याच चेंडूवर, असं वाटलं होतं, नाही. 2 धावा. 41 धावांची अजूनही गरज. आशिष, उस्मान, छोटा उस्मान. बघा 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 चला की बघा. मला नयन पांचाळ आठवतोय, पनवेल आणि रायगड मधला अव्वल दर्जाचा यष्टीरक्षक. त्या नयन पांचाळ नंतर जर कुठला विकेट किपर मी पाहिला असेल तर तो आकिब भाई. धारणी संघाच्या कर्णधाराला मी विनंती करतोय, कारण सांडशी संघाचा कर्णधार इथे आलाय. 1 धाव घेतली आहे. 43 धावा या गुरुकुलच्या स्टुडंटना, किंग मेकर ना जमवायचे आहेत. देव आंग्रे स्ट्रायकर एंडला. किती चेंडू आणि किती धावा? 3 चेंडू आणि 3च धावा झाल्यात. पळा पळा पळा, चेंडू सीमारेषेबाहेर जाता कामा नये. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा घेतल्यात. धावा झाल्यात त्या 5. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर एक्स्ट्रा टाकू नका. फिल्डिंग करणाऱ्या टीमला विनंती आहे. कदाचित प्रेक्षकांकडून असं पोल आलाय की दुसरं षटक आकिबनेच टाकायला हवं. जबरदस्त फटका. दोन धावा येतात. जोरात केली होती थ्रो. 2 धावा येतात. रजनी क्रिकेट होत आहे आज. डे नाईट जरी असलं तरी सुद्धा रजनी क्रिकेटचे सामने होत आहेत. षटक संपलं का? पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 8. अजूनही 35 धावांची गरज उर्वरित 12 चेंडूंमध्ये. 12 चेंडू आणि 35 धावांची गरज. शेन वॉर्न नंतर जर या
क्रिकेट विश्वामध्ये शेन वॉर्नचा लेग स्पिन प्रसिद्ध होता आणि या दहिवलीमध्ये ज्याचा लेग स्पिन प्रसिद्ध आहे असा आकिब. जबरदस्त लेग स्पिन. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. 11 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. या गुरुकुलच्या स्टुडंटना आपण जरी ते या सामन्यामध्ये पराभूत झाले जरी जिंकले तरी आपण त्यांना एक पारितोषिक देणार आहोत. एक ट्रॉफी ज्यांच्या ते ज्यावेळी स्कूलला जातील त्यावेळी त्यांच्या मॅमला त्यांच्या मुख्याध्यापकांना सांगतील की आम्ही ट्रॉफी जिंकून आलो. घ्यायला हवा होता झेल. नऊ धावा धावलकर लागल्यात. आणि व्हाईट बॉल. अजून एक मला वाटते व्हाईट बॉल. चला असे 30-35 वाईट टाकले तर संस्कार आणि त्याचे मित्र किंग मेकर नक्कीच जिंकतील. हा चांगला चेंडू टाकला होता. अजूनही धार आहे म्हणजे आकिबच्या गोलंदाजीमध्ये. आजही तो कोणत्याही संघामध्ये जागा मिळवू शकतो. एक धाव नक्कीच मिळते बाईच्या रूपात. पंचांचा वाईटचा इशारा. 1+1. आकिब तुम्हाला षटक पूर्ण करण्यासाठी आम्ही सांगितलं गोलंदाजी करा, वेळ वाया घालवण्यासाठी नाही. स्टंप टू स्टंप करा. पुन्हा एकदा मला असं वाटतंय पंच वळलेत आणि वाईट +1. बघा एक 15-20 असे टाका. हा नो बॉल आहे. नो बॉल आहे. याच्यानंतरचा फ्री हिट असेल. 1+1 2 धावा. आकिब यांचं षटक कधी पूर्ण होणार? पहाटेचे 5. बघूया पंच काय इशारा करतात. चौकार तर येतोय. नो बॉल. वेस्ट साइड. तुम्हीच फायनल. तुमचा निर्णय काय तो सांगा. नो बॉल. बॉलर बाद. 2 विमर टाकल्यामुळे. नाही बाद हा शिक्का लागायलाच हवा म्हणजे तुम्हाला वर्षभर चर्चेचा विषय राहील. किती धावा दिल्या? 24 धावा झाल्यात बघा. किती 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत म्हणजे 9 चेंडू आणि 19 धावांची गरज. चला 3च चेंडू या षटकामध्ये टाकायचे आहेत. आकिब यांचं षटक पूर्ण करायचं आहे. 9 चेंडू आणि 19 धावा. वारे मस्त वाहत आहेत. दोन धावा मिळत आहेत आणि 19 धावांची गरज असताना 8 चेंडू आणि 17 धावांची गरज. 8 चेंडू आणि 17 धावांची गरज. धावा निघतील. आशिष धीर सोडू नको. चांगला चेंडू टाकला गेलाय. 7 चेंडू आणि 17 धावांची गरज. हा पुन्हा एकदा जर आकिबला षटक दिलं गेलं तर कदाचित ते धावा होऊ शकतात. एक काढलेली आहे. दुसरी पण काढलेली आहे. 6 चेंडू आणि आता 15 धावांची गरज. धावा झाल्यात ते 28. षटक अजून संपलेलं नाही का?
सहा चेंडू आणि 15 धावांची गरज. आता पियुष येतोय. आनंदला खरं तर गोलंदाजी द्यायला हवी होती. आनंद सांगते थांबा आम्हाला सामना जिंकायचा आहे. फलंदाज धावबाद. 5 चेंडू आणि आता 14 धावांची गरज. सांगतोय आदित्यला फुल स्पीडने धाव, पण पहिला बॅटला चेंडू तर लाव. सिलेक्शन त्यांचं चांगलं आहे, भविष्य फ्युचर त्यांचं चांगलं आहे. आणि या चौकारानं मात्र सामन्याच्या जवळ ते सुद्धा 10 पाहिजेत आणि चेंडू शिल्लक आहेत ते 4 ना. चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. बघा सामना कोण जिंकणार, संस्कारचे किंग मेकर की ऑर्गनायझर कमिटी. एक धाव मिळते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट आहेत. 36 धावा झाल्यात. जिंकण्यासाठी अजूनही 7 धावांची गरज आहे. उर्वरित 3 चेंडूंमध्ये एखादा षटकार यायला हवा. 3 चेंडू 7 धावा. जबरदस्त फटका मारलाय. 3 चेंडू 7 धावांची गरज असताना 2 धावा तर नक्कीच येणार आणि चेंडू सीमारेषेबाहेर जातोय. चौकार. 2 चेंडू आणि 3 धावा. किंग मेकर विजयाच्या उंबरठ्यावर. चेंडू आणि 3 धावा. किंग मेकर विजयाच्या उंबरठ्यावर. आणि जबरदस्त फटका. हा जर चौकार आला फलंदाज बाद. विकेट घेतला. अतिशय चांगला झेल टिपलाय अतुलने. सामना टाय करण्याची संधी आहे. एका चेंडूमध्ये 2 धावा जरी आल्या पण पंचांचा षटक संपल्याचा इशारा. 2 धावांनी हा सामना पराभूत झाला किंग मेकर. पण पराभूत जरी हा संघ झाला असला तरी त्यांची जिंकण्याची जी ऊर्जा होती ती ऊर्जा वाखाणण्याजोगी होती. मी या संपूर्ण संघाला या व्यासपीठावर आमंत्रित करतोय आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक अजय